हॅलो एव्हरीवन, वेलकम टू आवर चॅनल. तुमचं सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये स्वागत आहे. कसे आहात तुम्ही? सगळे मजेत आहात ना? आणि सगळे मजेतच असाल अशी मी आशा करते. तर आजचा ब्लॉग खूप स्पेशल असणार आहे, कारण आम्ही आज जाणार आहोत नगरला, म्हणजे माझ्या माहेरी माझ्या मम्मी पप्पांना भेटायला. ॲक्च्युली मध्ये थोडी इमर्जन्सी आली होती म्हणून मग 2-3 दिवस ऑलरेडी जाऊन आलते, पण आज आम्ही सर्व मिळून भेटायला जाणार आहोत मम्मी पप्पाला. तर मी तुमच्याशी ही जर्नी शेअर करणार आहे आजची, की माझा दिवस कसा गेला, त्यांना भेटल्यावर मला काय वाटलं. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनलवर नवीन असताल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर आधी आता सर्व आवरून घेते घरातला, आणि तसं ऑलमोस्ट सगळं आवरलेलंच आहे, बाकीचे पण आवरतात आहे. तर एक 15-20 मिनिटं सगळ्यांचं आवरल्यावर फायनली आम्ही निघालो नगरकडे जायला. रस्त्यावरून जाताना, बाहेर पाहताना आणि शांत बसलेला असताना डोक्यात खूप सारे विचार चालू असतात असो. आणि मग आम्ही आधी गेलो माझ्या सासूबाईंच्या घरी. आमच्या दोघींचं माहेर एकच आहे, फक्त घर थोडं लांब आहे. मग तिथे थोडा वेळ थांबलो आणि गप्पा मारल्या मस्त. आणि हे बघा, ह्या 3 जनरेशन एकत्र. त्यानंतर मग थोड्या भाज्या निवडल्या आणि छान गप्पा मारल्या. आणि इथं आत्या मला खूप आग्रह करत होत्या की तुमच्यासाठी ही भाजी घेऊन जा घरी, पण त्यांना म्हटलं नाही, आमच्याकडे ऑलरेडी आहेत सर्व भाज्या. मग अर्णवने आणि मी आजोबांचं पाया पडलो आणि मग निघालो माझ्या माहेरी जायला. आणि त्यावेळी मनात एक वेगळीच उत्सुकता होती. आणि घरी आणि जसं जसं घर जवळ येत होतं तसं तसं अजून भारी वाटत होतं. आणि हे जे शॉप आहे ना, हे माझ्यासाठी खूप खास आहे, कारण इथं माझ्या खूप आठवणी आहेत. हे पप्पांचं शॉप आहे. मग त्यानंतर घरी पोहोचलो आणि अर्णव पण खूप खुश झाला होता. त्याच्यानंतर मग घरी पोहोचलो आणि मी भाजी सॉर्ट आउट करत होती आणि अर्णव लगेच जाऊन तिला भेटला. खरंच असं पाहून मलाही खूप भारी वाटतं. आणि ते दोघं जेव्हा अर्णवला भेटतात ना, ते दोघेही खूप खुश होतात. इथं आल्यावर मस्ती करायची असते आहे ना. थोडा वेळ थांबून मग नंतर आम्ही समाधी दर्शनासाठी गेलो. घराजवळच मेहरबाबांची समाधी आहे. आणि आम्ही गेलेलो तेव्हा अमरदीदीचा प्रोग्राम जस्ट होऊन गेलेला होता. आणि या प्रोग्रामसाठी खूप मोठ्या संख्येने लोक इथे येतात आणि खूप बाहेरून लांबून लांबून लोक येतात. आणि इथं आलं की एवढी शांतता असते की खूप प्रसन्न वाटतं. तुम्ही इतर कोणत्याही दिवशी जा, तिथे तुम्हाला पिन ड्रॉप सायलेन्स मिळेल. खरंच खूप मन शांत झालं इथे. मग त्यानंतर घरी परत आल्यावर सगळ्यांनी मिळून छान जेवण केलं. आणि जावई येणार म्हणून मग पप्पांनी जावयाच्या आवडीचं सगळं जेवण बनवलं होतं. कसं जावई खुश राहायला पाहिजे ना असं. मग त्यानंतर मी भैयाला आणि मला खायचं बनवून देत होते. आणि तिने गावातल्या भाजीच्या बाजारातून भाजी आणली होती, तीही भरून देत होती. आणि मग त्यांना दोघांना असं चिडवत होते की बघा लेकामध्ये किती जीव आहे मम्मीचा असं. मग त्यानंतर पप्पासोबत थोड्या वेळ छान गप्पा मारल्या. आणि अर्णवला तिथंच राहायचं होतं म्हणून तो खूप हट्ट करत होता. आणि भैया पण आज पुण्याला रिटर्न येणार होता. मग त्यामुळे आम्ही दोघांनी पप्पाचा आणि आमच्या पाया पडलो आणि त्यांना सांगितलं की तुम्ही तुमची काळजी घ्या, काही असलं तरी आम्हाला सांगत जा. खरंच आई वडिलांना सोडून राहायला थोडं जड वाटतं, पण कधी कधी काही गोष्टींना पर्याय नसतो. मग त्यानंतर आम्ही तिथनं निघलो. निघताना खूप मन भरून आलं, यावंसं वाटत नव्हतं, पण शेवटी बाईकीला आणि निघलो. येताना मग सोप्यामध्ये थांबलो. इथलं बेकरी खूप फेमस आहेत आणि खूप साऱ्या बेकरी आहेत इथं आणि खूप लोक थांबतात तिथं. खारी, टोस्ट, बिस्किट्स म्हणजे जे काही बेकरी आयटम्स आहेत ते घेतलं. मग तिथून आम्ही परत प्रवासाला सुरुवात केली. आणि जसं जसं पुण्याच्या जवळ आलो ना, तसं तसं ट्रॅफिक खूप सुरू झालं. शिक्रापूरमध्ये तो कायमच जाम असतं. तर आजचा दिवस असा प्रवासात आणि सगळ्यांच्या भेटीत छान गेला. तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.